कधीकधी साध्या कुरिअरच्या बहाण्याने कुणाचं तरी आयुष्य बदलून जाईल असं कोणाला वाटलं होतं. पण बाजूला तिचं श्रीमंतपण प्रेमाविना कोरडं पडलं होतं. आणि दुसऱ्या बाजूला माझा तो एक हळुवार स्पर्श ज्याने काळजात प्रेमाची वीज कडकली. आजची ही गोष्ट अशा गुपित सुखाची जी 4 भिंतींच्या आड 2 जीवांना बेधुंद करून गेली. मुंबईच्या उपनगरातील ती गर्दी, तो धावपळीचा वेग आणि त्या गजबजाट स्वतःचं अस्तित्व शोधणारा मी अभय. माझं वय 45 असलं तरी ही गोष्ट आहे त्यावेळीची, जेव्हा मी 32 वर्षांचा होतो. हट्टाकट्टा बांधा, पिळदार शरीर आणि कामाची सळसळीती जिद्द यामुळे मी कष्टाला कधीच घाबरलो नाही. एका मोठ्या कंपनीतील नोकरी सुटल्यावर मी एका कुरिअर कंपनीत कामाला लागलो. माझी हुशारी आणि देखणी व्यक्तिमत्व बघून लवकरच मला मॅनेजर पोस्ट मिळाली. दिवस पावसाचे होते. गुलाबी थंडी आणि रिमझिम पावसाचा तो रम्य काळ. दिवाळी जवळ येत होती असल्याने कामाचा प्रचंड ताण होता. यातच घाटकोपरच्या एका पॉश सोसायटीत मला स्वतःला डिलिव्हरीसाठी जावं लागलं. तिथेच माझा प्रेमाचा अनोखा प्रवास सुरू झाला. आम्ही घाटकोपरच्या त्या आलिशान फ्लॅटसमोर पोहोचलो. बेल वाजवली आणि दरवाजा उघडला गेला. समोर एक वृद्ध आजी बसल्या होत्या आणि एका मध्यमवर्गीय गृहस्थ उभे होते. आम्ही 2 मोठे बॉक्स आत नेले. तेवढ्यात आतल्या खोलीतून ती बाहेर आली. नेहा. तिला पाहताच क्षणी जणू का तिथेच थांबला. ती अतिशय देखणी एखाद्या अप्सरेसारखी भासत होती. सडपातळ बांधा, गोरी पाठ आणि तिची ती चालढाल पाहून मी पुरता घाया झालो होतो. डोक्यावर पदर होता, पण तिची ती मादक नजर आणि बोलके डोळे बरंच काही सांगून जात होते. तिच्या पैंजणांचा तो नाद माझ्या काळजाची धडधड वाढत होता. जणू प्रत्येक पाऊल माझ्या दिशेनेच येत होतं. मी बॉक्स उघडत होतो आणि नजर नकळत तिच्याकडे वळली. तिचंही माझ्याकडेच लक्ष होतं. मी हळूच तिची स्माईल दिली आणि तिनेही तितक्याच मिश्किलपणे प्रतिसाद दिला. तिच्या घरातलं ते वातावरण, हॉलची ती भव्यता आणि मध्येच येणारा तिचा तो मोगऱ्याचा सुगंध मला मदहोश करत होता. पार्सल चेक करत असताना जेव्हा तिने जवळ येऊन ते हात लावले तेव्हा तिच्या मखमली त्वचेला भास झाला. मी म्हणालो, थोडं पाणी मिळेल का? तिने ट्रेमधून पाण्याचा ग्लास काढला आणि पाणी देताना तिचे मौसार बोटं माझ्या हाताला स्पर्शून गेले. तो हळूवार स्पर्श काळजात वीज संचारण्यासारखा होता. आमच्या नजरात एक गुपित लपलेलं होतं. तिने पाणी देताना हळूच माझ्या डोळ्यात पाहिलं. जेव्हा तिने माझ्या डोळ्यात पाहिलं तेव्हा कळालं की जगातील सर्वात सुंदर भाषा ही मौन असते. तिच्या बोटांचा तो ओलावा आणि माझ्या शरीरातील ती उत्तेजना वातावरणात अधिकच रोमॅन्टिक होत चाललं होतं. त्या घरातील शांततेतही माझ्या हृदयाचे ठोके तिला ऐकू जात असतील की काय असं मला वाटलं होतं. आम्ही निघताना मी जाणीवपूर्वक तिला इशारा केला. नेहा दार लावायला आली. मी धडधडत्या काळजाने डिलिव्हरी बॉयला म्हणालो, पुढच्या वेळी आलो की नंबर घेऊन येऊ. नेहाने ते ऐकले आणि तिच्या ओठाने एक लागवी मिठाच पसरली. 2 दिवसांसाठी पुन्हा एक पार्सल आलं. यावेळी मी स्वतःला रोखू शकलो नाही. पूर्ण तयारी करून मी तिच्या घरी गेलो. यावेळी तो गृहस्थ घरी नव्हता. फक्त नेहा आणि त्या आजी होत्या. मी पाणी प्यायच्या आरामानं बहाणा केला. नेहा दार लावायला आली आणि आजींचे लक्ष नाही असं बघून तिने एक कागद माझ्या हातात दिला. तिच्या त्या नशिल्या डोळ्यात एक वेगळीच ओढ होती. मी लिफ्टमध्ये येताच तो कागद उघडला. त्यावर तिचं नाव आणि तिचा नंबर होता. माझं मन बेधुंद होत होतं. आता फक्त उद्याची प्रतीक्षा होती. घाटकोपर स्टेशनच्या त्या एकांतात आमची भेट ठरणार होती. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मी घाटकोपर स्टेशनच्या SBI ATM समोर जवळ उभा होतो. मनामध्ये एक प्रकारची अस्वस्थता आणि उत्कंठा दोन्ही दाटून आली होती. बाहेर पावसाची रिमझिम सुरू होती, त्यामुळे वातावरणात एक प्रकारचा गारवा होता. 4:15 झाले आणि समोरून एक रिक्षा येऊन थांबली. रिक्षेतून नेहा खाली उतरली. आज तिच्या डोक्यावर पदर नव्हता. तिने नेसलेली ती भरतरी साडी, कांचनकांती शरीर आणि वाऱ्यावरची उडणारी ती रेशमी बटं. तिला पाहताच माझ्या काळजाची धडधड वाढली. हाय नेहा, कशी आहेस? मी विचारलं. ती थोडी सावरून घेत नजाकतीने हसली आणि म्हणाली, ठीक आहे. आपण कुठेतरी शांत ठिकाणी जाऊया का? आम्ही जवळच असलेल्या एका प्रशस्त रेस्टॉरंटमध्ये गेलो. कोपऱ्यातले एक टेबल पकडून आम्ही बसलो. रेस्टॉरंटमध्ये भयान शांतता होती, पण आमच्या टेबलपाशी एक वेगळाच एकांत जाणवत होतं. तिच्या चेहऱ्यावर उन्हामुळे आणि पावसामुळे एक गुलाबी छटा आली होती. तिची ती मादकता आणि आकर्षण रूप पाहून मी तिच्या प्रेमात अधिकच बुडत होतो. तिच्या ओठांवरची ती हलकी थरथर माझ्या रंजरीतून सुटली नव्हती.
मी हळूच तिचा चेहरा माझ्या नजरेतून साठवून घेतला. मी हळूच तिचा हात माझ्या हातात घेतला. तिचा तो मौसार गुळगुळीत हस्तस्पर्श माझ्या अंगावर शहारे आणत होता. नेहा, घरी काही प्रॉब्लेम आहे का? मी विचारलं. तिने एक दीर्घ श्वास सोडला आणि तिचे अबोली भाव शब्दात व्यक्त होऊ लागले. पैसा खूप आहे अभय, पण प्रेम आणि आदर नाही. नवरा व्यवसायात इतका बेबाम असतो की त्याला माझ्यासाठी वेळच नसतो. माझं आयुष्य फक्त घरकामात आणि सासू सासऱ्यांची सेवा करण्यातच जाते. मनाच्या कोपऱ्यातील एक मोठी पोकळी आहे. तिचे डोळे पाणावले. मी तिच्या हातावरची पकड अधिकच घट्ट केली. माझ्या स्पर्शाने तिला एक विशेष खास जाणीव होत होती. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि त्याच्या बोटांच्या स्पर्शाने तिच्या काळजाची तडतड थेट त्याच्या हाताला जाणवू लागली. तिच्या शब्दांनी माझ्या मनात तिच्याबद्दल अधिकच ओढ निर्माण झाली होती. बोलता बोलता आमची नजर अशी काही भिडली की दोघंही प्रेमात विरघळलो होतो. चल नेहा, आपण इथून निघूया, मी म्हणालो. ती काहीही न बोलता माझ्या मागे मागे निघाली. ती माझ्या बाईकवर बसली आणि तिने माझ्या खांद्यावर हळूवार स्पर्श करत हात ठेवला. तिच्या शरीराची उष्णता मला माझ्या पाठीवर जाणवत होती. पावसाच्या सरी आणि आमच्यातील ती जवळी सर्व काही स्वप्नावत होतं. आम्ही एका हॉटेलच्या रूममध्ये पोहोचलो. दरवाजा लावून घेताच बाहेरच्या जगाचा आम्हाला विसर पडला होता. रूममध्ये एक गूढ शांतता होती, जी केवळ आमच्या लयबद्ध श्वासांनी भंग पावत होती. तिने आपली साडी थोडी सावरून घेतली, पण तिच्या त्या नखरेल हालचालींनी माझ्या मनातील हव्यास वाढवला होता. मी तिच्या जवळ गेलो आणि सडपातळ कंबर आणि त्यावरून फिरणारा माझा हात तिला वेदंड करत होता. त्याच्या स्पर्शाने तिच्या शरीरात विजेचा करंट धावावा असं झालं असेल आणि तिने आपले डोळे गच्च मिटून घेतले. तिच्या गळ्यातील त्या मोगऱ्याचा सुगंध आता पूर्णपणे खोलीत दरवळत होता. मी तिच्या कानाजवळ जाऊन तिचं नाव उच्चारलं आणि ती अधिकच माझ्या मिठीत चिरली. आमच्यातील मर्यादा ओलांडण्याची ती वेळ आता जवळ आली होती. हॉटेलच्या त्या खोलीत शिरताच बाहेरच्या जगाचा जणू विसर पडला होता. समोर नेहा उभी होती, अतिशय देखणी, नखरेल आणि तिच्या सौंदर्याने मला पूर्णपणे पछाडलं होतं. खोलीत एक प्रकारची उबदार शांतता पसरली होती, जिथे फक्त आमच्या हृदयाची धडधड ऐकू येत होती. मी तिच्या जवळ गेलो. तिच्या मखमली त्वचेवर दिव्याचा मंद प्रकाश पडला होता, ज्यामुळे तिची कांचनकांती अधिकच जुळजुळून निघत होती. हळूच तिचा हात पकडला. तिच्या बोटांमधील तो थरथर मला तिच्या मनातील उत्कंठा सांगून जात होता. मी तिला हळूच आपल्याकडे ओढलं. तिची सडपातळ कंबर माझ्या हातांच्या विळख्यात आली. तिच्या रेशमी बटा माझ्या चेहऱ्यावर स्पर्श करत होते. तिने लाजत आपले डोळे गच्च मिटून घेतले, जणू ती या सणाचीच वाट पाहत होती. तिच्या मानेवर त्याच्या श्वासांची उष्णता इतकी वाढली होती की तिला स्वतःच्या अस्तित्वाचाही विसर पडला होता. माझ्या हाताचा हळूवार स्पर्श तिच्या पाठीवरून फिरला, तेव्हा तिच्या अंगावर आनंदाचे शहारे उमटले. तिच्या श्वासांची गती वाढली होती. मी तिच्या कानाजवळ झुकलो आणि अगदी हळू आवाजात तिचं नाव उच्चारलं. त्या आवाजात कंपनाने तिने मला अधिकच कवटाळले. नेहाच्या त्या मधोश नजरेत एक प्रकारची तृष्णा होती. तिचे ते मधाळ ओठ आणि गालावरची ती गुलाबी छटा पाहून माझा संयम तुटत चालला होता. आम्ही दोघंही प्रेमाच्या त्या आयुष्यात एकमेकात गुंतलो होतो. त्याच्या स्पर्शाने तिच्या शरीरात विजेचा करंट धावावा असं झालं आणि तिने आपले डोळे गच्च मिटून घेतले. तिच्या शरीरातून येणारा तो मोगऱ्याचा सुगंध मला अधिकच बेभान करत होता. मी तिची हनुवटी हळूच वर उचलली आणि तिच्या नसलेल्या डोळ्यांतील ती ओठ स्पष्ट दिसत होती. आम्ही एकमेकांच्या इतके जवळ होतो की दोन शरीर नसून एकच जीव असल्याचा भास होत होता. तिने आपले दोन्ही हात माझ्या मानेभोवती गुंफले आणि मला स्वतःकडे खेचलं. तिची ती लवचिक हालचाल आणि शरीराची उष्णता मला स्वर्गीय सुखाचा अनुभव देत होती. तिचे ते उन्नत आणि भरदार सौंदर्य पाहून मी स्वतःला पूर्णपणे विसरून गेलो होतो. दोघांच्या श्वासांची उष्णता एकमेकांना मिसळत होती, जणू बर्फाला आगीचा स्पर्श व्हावा आणि सर्व काही विरघळून जावं. आमच्यातील जवळ आता सर्व मर्यादा ओलांडत होती. तिच्या प्रत्येक श्वासात एक प्रकारची अस्वस्थता आणि प्रेम होतं. मी तिच्या केसांवरून हात फिरवला आणि तिला पुन्हा एकदा घट्ट मिठीत घेतलं. तो क्षण स्वप्नवत होता, जिथे काळ जणू थांबला होता. तिच्या त्या मौसार स्पर्शाने मला एक अतुलनीय समाधान दिलं. आम्ही प्रेमाच्या त्या अमर्याद महासागरात पूर्णपणे बुडून गेलो होतो. पण ही जर केवळ सुरुवात होती. पुढचा प्रवास अजूनही बाकी होता. खोलीतील वातावरणात आता पूर्णपणे गरमागरम झालं होतं. बाहेर पावसाचा जोर वाढला होता, पण आत मात्र प्रेमाची ज्वलनशील ऊब पसरली होती. नेहा माझ्या मिठीत एखाद्या वेलीसारखी विळखा घालून होती. तिचं ते पिरदार आणि लवचिक शरीर माझ्या स्पर्शाने अधिकच शहारत होतं.
मी तिला उचलून बेडवर ठेवलं. तिची साडी सवरून घेताना झालेला माझा हस्तस्पर्श तिला बेभान करून गेला होता. तिच्या कांचनकांती शरीराची ती मादकता बघून मी नक्षीकांत शहारलो होतो. आमच्या नजरा पुन्हा एकदा भिडल्या. तिच्या बोलक्या डोळ्यात आता केवळ प्रेमाची ओढ नव्हती, तर एक प्रकारची समर्पण वृत्ती होती. मी तिच्या कपाळावर हळूवार स्पर्श केला आणि तिने डोळे मिटून घेतले. दोघांच्या ओठांमधलं अंतर जेव्हा मिटलं, तेव्हा जणू विश्वातील सर्व शक्ती एकटवली होती. तिच्या मखमली त्वचेचा तो मौसार स्पर्श आणि तिचे ते उबदार श्वास माझ्या मानेवर रेंगाळत होते. प्रत्येक क्षण स्वप्नात वाटत होता. तिच्या शरीरातील ती उष्णता आणि माझ्या मनातील आवेश यांचा एक रम्य संगम झाला होता. तिच्या पाठीवर आपल्या नाजूक हातांनी घट्ट पकड केली. तिच्या श्वासाचा वेग आणि हृदयाची धडधड जणू एक लयबद्ध संगीत निर्माण करत होती. आम्ही दोघंही त्या धुंदीत इतके हरवून गेलो होतो की जगाचं भान उरलं नव्हतं. तिच्या मिठीतील ती ऊब त्याच्या आयुष्यातील सर्व थंडी पळून लावण्याची पुरेशी होती. मी मधाळ हास्याने आणि खट्या स्वभावाने तिने मला पूर्णपणे स्वतःच्या मोहिनीखाली घेतलं होतं. त्या रात्री आम्ही केवळ शरीराने नाही तर मनानेही एकमेकात विलीन झालो होतो. तिच्या प्रत्येक कुंदक्याने मला एक वेगळीच गुपित सुखाची जाणीव करून दिली. रात्र सरली होती. नेहा शांतपणे माझ्या खांद्यावर डोकं ठेवून विसावली होती. तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण कौतुक आणि समाधान होतं. आयुष्यातल्या मनाच्या पोकळीतील जे दुःख होतं ते या क्षणाच्या जवळीकीने भरून निघालं होतं. अभय, ती अगदी हळू आवाजात म्हणाली, हे क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात सुखावणारे क्षण आहेत. मी तिच्या केसांवरून हात फिरवला आणि म्हणालो, हे आपलं गुपित नातं आहे नेहा, जेव्हा फक्त या भिंतींना आणि आपल्या श्वासांना ठाऊक असेल. आम्ही पुन्हा एकदा एकमेकांना आलिंगन दिलं. हा केवळ एक शारीरिक संबंध नव्हता, तर दोन एकाकी मनांचा एक अतुलनीय प्रवास होता. बाहेर पाऊस थांबला होता, पण आमच्या मनातील तो ओलावा कायमचा दरवळत राहणार होता.